चकली परफेक्ट आणि कुरकुरीत होण्यासाठी फक्त भाजणीच नाही तर चकली व्यवस्थित तळणं पण गरजेचं असतं. चला तर मग योग्य पद्धतीने चकली कशी तळायची ते आपण पाहूया. त्याच्यासाठी कढईमध्ये तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचे आणि फुल फ्लेमवरतीच आपल्याला तेलामध्ये बसतील एवढ्या चकल्या अलगद हातानं सोडून द्यायच्यात. तुम्ही बघू शकता चकलीच्या वरती बुडबुडे येत आहेत, म्हणजे चकली आतमधून भाजायला लागली, तळायला लागली. ते बुडबुडे कमी झाले, बुडबुडे येण्याचे प्रमाण कमी झाले की आता चकली आपण उलटायची आणि दुसऱ्या बाजूनं पण व्यवस्थित अशी तळून घ्यायची. आणि आता सगळ्या चकल्या ओलतून घेतल्या की गॅसची फ्लेम एकदम कमी करायचे आणि ते बुडबुडे येतात, ते बुडबुडे एकदम जाईपर्यंत आपल्याला चकली छान अशी तेलामध्ये तळून घ्यायची, म्हणजे चकली आतमध्ये कच्ची राहत नाही आणि एकदम खरपूस अशी बनवून तयार होऊ शकते. तुम्ही बघू शकता जोपर्यंत ते बुडबुडे येतात म्हणजे आपली चकली आतमधून व्यवस्थित भाजलेली नाही आहे. आता सगळे बुडबुडे बंद झालेत. आता आपण चकल्या काढून घेऊया. अशा पद्धतीनं जर चकल्या तळल्या तर छान अशा कुरकुरीत चकल्या बनवून तयार होतात आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहतात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चकलीची पूर्ण रेसिपी हवी असेल तर ती चॅनलवरती उपलब्ध आहे.